त्याचा लाड एवढे होतात ते विचारतात सोयने हो आणि नवसाने झाले. आता हा नवसान झाला, हा एवढा विचित्र होता, एवढा किती विचित्र होता सांगू का. सख्या भावाला साडी नेसवत मी माझी बायको म्हणून सांगितले. कोणाला? विनाशकाली हे काय विनाश हो त्या सामने एवढा सत्यानाश केला, एवढं वाटोळं केलं तर अख्खा यादव कुळाचा काय केला नाही. कोणाच्या कृपा प्रसाद झाला होता? भगवान शंकराच्या. हो तीच प्रथा इकडं आत्मदेव ब्राह्मणाच्या. हो कृपा प्रसादाने झालेले भगवान देवाच्या कृपा प्रसादाने मिळालेल्या संसारामध्ये सुद्धा सुख देऊ शकत नाही. सगळे गुरु तुकोबाराकडे मागणी मागतायत, देव देतो का? देतो. का नाही देणार? ज्याची खरी सेवा खरी सेवा आहे ना त्याला देव देतो. उलट तो देतो नाही, तो यांच्या पाठी मागे लागतो. हो काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग काहीतरी मागा असं म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं ज्याच्याने मला अहंकार होईल, ज्याच्याने माझ्या जीवनामध्ये अभिमान निर्माण होईल, हे व्यतिरिक्त मला तू काय दे, पण माझ्या ज्याने अहंकार होईल बरं का. हो मला त्या ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान जर मला प्राप्त झालं तर अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही. आता कितीतरी मंडळी ज्यांना ज्यांना ब्रह्मज्ञान झाले, ब्रह्मज्ञान झाले काम देणार. हो थोडे काही विचार सांगायचे, थोडीफार तुकडे ताकडे कळे, पंचदशीतले काही 2 श्लोक कुठं तरी, हो हो ज्ञानेश्वरीच्या 1-2 ओव्या, हो परत अजून हो मूर्ती प्रभाकर ग्रंथांचे नाव सांगतो मी, माझे झालेले नाही. फक्त तुकडे टाकणार. हा तुकडे असं त्याला असं वाटतं की हे सगळे ग्रंथ म्हणजे मीच निर्माण केले. कोणाला वाटतं? एवढा अभिमान होतो. किती अभिमान होतो. मग तुकोबाराय म्हणले बाबा तुला जर द्यायचंच असेल तर तू देव हो, मी भक्त हो, मला ब्रह्मज्ञान नको असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती नको
कोणी नको शब्द टाकला. कोणता शब्द टाकला? नको. अनेक ठिकाणी नको हा शब्द कुठंच येत नाही. अभंगाची सुरुवातच काय? नको पासून. नको. नको कशाला म्हणतात? पोट भरलं जेवण नको. काही प्राप्त झालं हे परत जाऊ आपल्यापासून जाऊ नाही म्हणजे काय? नको. पण महाराजांनी सुरुवातच नको पासून केली. नको का म्हटलं असते? नकोचं कारण काय असेल? आणि कारण जे पुढं दुःख देणार असेल, पुढचं जर दुःख देणार असेल तर ते मला काय नको. नको फक्त दोन वाक्यासाठी नको शब्द वापरलेला. कोणता? ब्रह्मज्ञान नको आणि आत्मस्थिती भाव नको. हे नको आहेत ना. का नको आहेत? ज्यांना ज्यांना ब्रह्मज्ञान झाले त्यांना अभिमान झाल्याशिवाय राहत नाही. हो, अहंकारम बलम दर्पम आहे की काम क्रोधम. हो, ज्यांना ज्यांना ब्रह्मज्ञान झाले. तुम्हाला एक सांगा, आम्हाला सामान्य लोकांना ब्रह्मज्ञान म्हणजे यात विशेष नाही. भगवान परमात्मा बरोबर उद्धवजी सतत राहत होते. उद्धवजी सतत राहत होते. भगवान परमात्मा मथुरेत आल्यानंतर त्या गवळणीची परिस्थिती अशी झाली होती, फार कठीण परिस्थिती झाली होती. काय? हो, त्या गवळणींना तो भगवान परमात्मा ध्यास लागलेला होता. तो मला कधी भेटेल. जसं मीराबाई म्हणते ना, कोही कहिया रे प्रभू आवन की. भगवान परमात्मा कधी भेटेल मला. त्या गवळणींना असा ध्यास लागला तो भगवान परमात्मा गोकुळ सोडून गेल्यानंतर आम्हाला कधी भेटेल. है काय? तो कधी भेटेल मला. है काय? जगद्गुरु तुकोबाला सांगतो, पुसावे से हेची वाटे जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. त्याला गुरु तुकोबाला विचारू लागले. तशा त्या गवळणी प्रत्येकाला विचारायचं कधी भेटेल तो भगवान परमात्मा. ज्ञानोबाराने सुंदर वर्णन केलं. कावळा झाडावर बसलेला. कुठं? कावळा झाडावर बसलेला. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, पहिलं दोघे गाऊ कोकताय शकून ती माय सांगत आहे. तुम्ही मला सांगा, कावळ्या असं न कोणी बोललं का? कावळा जर ओरडायला लागला तर कोणी ऐकून घेतलं का कावळ्याचं? हा, उलट त्याला अपशकून म्हटलं जातं. नको, हा ओरडायला बी नको. पण तुम्हाला माहिती का, जर एखादी महिला भांडे घासत असली बाहेर आणि जर कावळा ओरडला तर ती काय म्हणते, माहेर कडून कोणी येतं का? तसंच ज्ञानोबाराने म्हणले, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मळवीन पाहू. पाहू ना पंढरी राहू घरा काही येतील का? हा जर शकून तुम्हाला सांगायला असेल तर दुधे भरून वाटी, आंबेया डाळी, फळे आणि तुझ्यासाठी उपचार करी मी. परंतु भगवान परमात्मा येईल का? त्या गवळणीची अशी अवस्था झाली होती, उद्धवाला ज्ञानाचा गगा झाला होता, अहंकार झाला होता. अहंकार झालेला होता उद्धवजींना. मग भगवान परमात्म्याला संधी पाहिजे होती. कुठं? मग अशी सांगितलं, मगाशी आमच्या कन्येने सांगितलं, भगवान परमात्म्याला अहंकार सहन होत नाही. हो, तिळ मात्र जरी होय अभिमान. हो, त्याला अभिमान, भक्ताचा अभिमान त्याला सहन होत नाही. हो, उद्धवजींना अभिमान झाला ज्ञानाचा. उद्धवजी एक दिवसाचा प्रसंग असा आहे, हो, देवकी मातेने जेवायला वाढले भगवान श्रीकृष्णाला. आणि भगवान परमात्माने जे दही दूध लोणी वगैरे जे ताटात बघितलं, भगवान परमात्मा ते काय, त्याला सगळ्या गोपाळांची आठवण आली. ताटावरून बाजूला झाली आणि भगवान परमात्माच्या डोळ्यातून हसू आले. उद्धवजी म्हणले, तू त्या गोपाळांसाठी ज्यांच्यासाठी रडतो ते एक तरी चांगला आहे का? कोणासाठी रडतो तू? त्या गोपाळांसाठी, वेंद्या सुधारणा काय असेल ते त्यांच्यासाठी. अरे काय रडतो तू? कोणासाठी रडतो? तो म्हणला, तुला कळायचं नाही. म्हणे का कळणार? जाऊन बघा. उद्धवजी गोकुळात निघालेले आणि निघाल्यानंतर सुंदर असं वर्णन केलं. राधा बसलेली ते समोर. त्या राधेला सांगू लागले की गोपाल कृष्ण आले. ती राधा म्हणून लागली, होई मेरी श्याम हे, होई मेरी श्याम हे, होई मेरे श्याम हे, होई मेरे श्याम हे.
भोले प्यारे प्यारे होय मेरे श्याम हे होय मेरे श्याम हो. असं वर्णन करत असताना देव आपला राधा म्हटली भगवान परमात्मा नाही, दिसायला जरी तसा असला तरी तो मात्र नाही. दिसायला साम्यता होती या दोघांमध्ये. कोणामध्ये? उद्धवजी मध्ये आणि भगवान. उद्धवजी आले, उद्धवजीने विचारलं नंदबाबाचं घर कुठे? रागवले गवळणी वगैरे. जो येतो तो अण्णाचंच घर विचारतो. गावात आहे की नाही दुसरं कोणी? असं नाही. हो, विचारलं नंदबाबाचं घर कोणतं आहे? राधाने सांगितलं मथुरीवरून जोही येतो तो नंदबाबाचंच घर विचारतो. इथं का नंदबाबा एकटेच राहतात? अरे अनेक राहतात इथं. तुम्हाला नंदबाबाच्या घरी जायचंय का? मग राधा नाव आहे महाराज. तुम्हाला नंदबाबाच्या घरी जायचंय का? मग धाराच्या आश्रयाने जा. कोणाच्या? धाराच्या आश्रयाने जा. धाराचा उलटा अर्थ होतो राधा. विठ्ठल विठ्ठल. एखादा कॅनल फुटलेला आहे किंवा एखादी नदीचं पाणी किंवा एखादा तुमचा काय म्हणतात त्याला, डॅम म्हणतात आपल्याला, तलाव फुटलेला आहे हो, किंवा भरपूर पाऊस झालेला आहे त्याचं पाणी नाही. हे पाणी जे आहे तर गाई हो, वत्स आणि यशोदा माई, नंदबाबा अश्रू धारा आहेत. त्या कोणत्या धारा आहेत? अश्रुधारा आहे. अश्रुधारा आहे त्याचे नाव मी हो तिथे गेले, सगळ्यांना भेटले आणि त्या गवळणींना भेटायला गेले. कोण? मला इथं बोलायचं महत्वाचं. गवळणींना भेटायला काय त्या कृष्णाची तुम्ही आठवण करता? मी तुम्हाला एवढं ज्ञान देईन, एवढं ज्ञान देईन. तुम्हाला जर ज्ञान प्राप्त झालं तर तुम्ही कृष्णच होऊन जा. त्या गवळणी म्हटल्या आम्हाला कृष्ण नाही व्हायचं, आम्हाला कृष्ण मुळीच नाही व्हायचं. आम्हाला कृष्ण नकोय, आम्हाला कृष्ण देव पाहिजे आणि आम्ही भक्त पाहिजे. तुझं ज्ञान तुझ्याजवळ ठेव. हो, श्रीकृष्ण श्रीकृष्ण. उद्धवजीचं जेवढं ज्ञान होतं ना तेवढं आईस्क्रीम झाला उद्धवजी. अरे यांची भक्ती बघून ज्ञान इथं झिरो आहे. ज्ञान झिरो आहे, भक्ती पुढं ज्ञान झिरो आहे. हो, भक्ती बघितली उद्धवजीने आणि उद्धवजीने सांगितलं जातो मी. त्या गवळणी म्हणू लागले उद्धवजी जाऊ नका, पण एक काम करा. काय? जर तुम्ही आम्हाला एकदाच त्या भगवान श्रीकृष्णाला एकदा मिळवून दिलं तर फार उपकार होतील. उद्धवजी म्हणला काय करणार तुम्ही? जर तुम्हाला मिळवून दिलं भगवान कृष्ण तर काय कराल? त्या गवळणीने सांगितलं हो, जर तू भगवान परमात्माला मिळवून दिलं तर आम्ही काय करू? हो, विठ्ठल विठ्ठल. श्रीकृष्ण म्हणून सोडून देईल आणि आजपासून काय करून उद्धवजी उद्धवजी म्हणे. विठोबार कुमार नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. हो, हे ब्रह्मज्ञान मला नकोय. तुकोबाराय म्हणतात या ब्रह्मज्ञानाने जर मला अहंकार होत असेल हे ब्रह्मज्ञान मला बाजूला ठेव. नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थितीची ती स्थिती आहे. हो, मला अहंकार होईल याच्यापासून. मग तो काय कर?
तू देव मी भक्त, हो मी भक्त तू देव. देव भक्ताचं जे प्रेम आहे ना ते काही आगळं वेगळं. आता देव भक्ताचं प्रेम सांगायचं म्हटलं तुमचं 9:30 10:30 वाजले. वाजू का 11:30? नको म्हणायला. हा तुम्ही काय नको म्हणतात, मीच नाही करणार कारण की मला जायचं. हो टायमिंग महत्वाचं आहे. हो सिटीपेक्षा खेडेगावात जास्त महत्वाची टायमिंग आहे. सिटीमध्ये 10-5 मिनिटं इकडे तिकडे झाली तरी चालतात, खेडेगावात नाही. सुरुवात करायला नाही चालत लवकर. विठ्ठल विठ्ठल आत्मस्थिती मी भक्त तू देव आयशी करी. तू देव हो मी भक्त हो. दावी रूप मज गोपिका रमणा ठेवीन चरणावरी माथा. जर तू असं मला रूप दाखव. कोणतं रूप दाखव? ज्या रूपामध्ये गोपिका रममाण झालेला आहे ते रूप मला काय करतो? दावी रूप मज गोपिका रमणा ठेवीन चरणावरी माता. अभंग फार महत्वाचा आहे. हो या ठिकाणी आमचे मृदंग वादक ही गायक मंडळी, सुंदर असं गायन करणारी मंडळी आणि आमच्या राजमाता वारकरी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची बरं का. सगळ्यात महत्वाचं ह्या मुलांचं जे वय आहे आता टाळ घेऊन उभं राहायचं वय का खेळायचं वय हे म्हणतात सांग. ज्यांचं वळगे टाळ घेऊन उभं राहायचं वय आहे ते बसते माझ्या घालून. बरोबर आहे काय? हा त्यांचं खेळायचं वय. या खेळणाऱ्या वयामध्ये त्यांनी काठी फिरवायची, तुमच्यासमोर लाठी फिरवायची, तुमच्यासमोर चाली म्हणून दाखवायच्या, तुमच्यासमोर हरिपाठ साजरा करायचा, जेणेकरून आपण प्रवृत्त होऊ. एक लक्षात घ्या बरं का. लहान मुलं जे आहेत हे लहान किती लहान आहेत बघा. हे 8वीच्या पुढे एकही नाही येत. कितीच्या पुढं? 8वीच्या पुढं. 8 आणि 6 गणित कसं आहे का? 8 आणि 6 बोला लवकर. किती? 14 वर्षाच्या आत मुलं सगळं. हो 14 वर्षाचा मुलगा कुठला हो परंतु नाही. हो महाराजांचे संस्कार आहेत. हे भक्तपरायण आमचे गुरुबंधू सुदामजी महाराज आणि त्यांची पत्नी सौ स्वरांजलीताई मुली ते दोघंही फार कष्ट करतात. मुलांना घडवण्यासाठी आपल्याला 2 मुलं जर्जर करतात घरात. किती? 2च. तिसरा नकाच. नाहीतरी सरकारने हम दो घरातले 2 ज्यांनी 2 कुठं आणत असं म्हणतात. हे लहान लहान मुलं आहेत आणि असं सुंदर असं हा वातावरण आहे. हो सुंदर वातावरणामध्ये तुम्ही अहो तुम्ही महिषाची मूर्ती ऐकणारे श्रोते मंडळी कशी हो भगवान शंकरासारखे असं टकलावून ऐकतात. असं वाटतं की आता कीर्तन संपू नाही पण कीर्तन संपणार. ज्ञानेश्वर श्रोते मंडळी महाराज मंडळी दिसते. ते महाराज सगळे महाराज मंडळी आहे. मोठमोठे महाराज मंडळी. थांबा 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 2 मिनिटं सांगतो तुम्हाला. 2 मिनिटं संपू द्या संपू द्या. सगळे महाराज मंडळी आहेत. अण्णा हे सगळे हो या ठिकाणी मोठमोठी मंडळी आहेत. आता जुनी मंडळी आहेत. आता पारायणला हीच मंडळी वाटते. हो छान असं चाल होईल बरं का. ऐका चाल होईल तोपर्यंत कीर्तन संपणार नाही. किती उशीर होऊ द्या बरं का. 1 वेळा निवृत्ती ज्ञानदेव सुप्पा
झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी सगळ्या तुम्हाला श्रोतांच्या चरणी अर्पण करतो आणि शेवीला पूर्ण विराम देतो. मला चला महाराज